आता लक्षात आलं. आम्ही कोल्हापूरचा दौरा टाकलेला होता आणि तुमच्याकडं फक्त मुक्काम दिलेला आहे. त्यामुळं ही पाऊस असताना सुद्धा आपण एवढ्या ताकदीने आला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. खरंच मी प्रत्येक जागेवरती सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज जागा झाला याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय. विशेष करून मला लय आनंद आहे. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा जागा होता, कुणी जागा करायची आवश्यकता नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्रात तो डाग लावला होता. पश्चिम महाराष्ट्र एकत्र येत नाही, तो सदन भाग आहे आणि सदन भाग असल्यामुळं ते एकत्र येत नाही. कुणीतरी आपल्या पूर्वी काळात एखादा म्हणला असत, आमच्याकडे भरपूर आहे. ही शब्द पाठीवरती मारून टाकला. पश्चिम महाराष्ट्राला मराठाही घेत नाही. मुळाशी कायम घाव केला गेला मराठीचा. मराठी जागे झाले हीच आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी एक गोष्ट शिकणं खूप गरजेचं आहे. मुळावरती घाव बसता जातो प्रत्येक वेळेस. फक्त तुम्ही आणि आम्ही एकजूट नसल्याचं तेवढंच एक कारण आहे. आपण एक आलो नाही की आपल्या मुळावरती घाव बसतो. आता मात्र पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळे फोकस माझ्याकडेच लावले. काय व्हायला डोळ्यावर चालताय, थोडी उगत थोडी खाली कर नाही थोडी वर कर, म्हणजे त्यांच्या डोळ्यावर म्हणता नाही ते म्हणजे पुन्हा म्हणून आमच्याकडचे काढून टाक. हा आता काय जुळा केलं. आता बाकीचा प्रॉब्लेम असेल ना त्यांच्यावर अंधार पाडाय. मीडियावाल्याला अंधार नाही ना आता. आपल्या मराठा समाजाला एकजूट नसल्यामुळे आपल्यावरती कायमस्वरूपी घाव झाला. आता मराठा समाज कुठेतरी रक्त जाळून एकजूट होऊन लढाई लढायला लागलाय. तिथं सुद्धा विषारी लोकांनी जातीवाद पसरायला सुरुवात केली. काही गरज नसताना आपल्या मराठा समाजाच्या नोंदी रद्द करायचं काम चालू केलं. हे बोलू नका तुम्ही दोघं. आपला समाज कष्टाळू समाज ताकदीनं संघर्षात उतरलाय. हे खपतच नाहीये. मी जसा पश्चिम महाराष्ट्रात 3-4 दिवसापासून आहे, एक पण गाव नाही माझ्या भाऊ तिथे रस्त्यावर नाही, एक पण नाही असं की रस्त्यावरती नाही. ताकदीनं मराठी रस्त्यावरती. याला परिवर्तन म्हणलं जातं स्वतःच्या जातीत आणि स्वतःच्या लेकराचं. त्याशिवाय कल्याण होणं शक्य नाही. पश्चिम महाराष्ट्र भरात सदन असेल, त्यांच्याकडे बागायचं असेल, फळबागा असतील, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर एक गोष्ट विचार करणं गरजेचं आहे भविष्याचा. आज तुमच्याकडे कोणाकडे 10-20 एकर जमीन असेल, ती 50 वर्षांना अर्धा एकर येणार आहे. आणि कोणाकडे 2 एकर असेल, तो गुंठ्यावरती येणार. जगणं मुश्किल होईल. पुढच्या पिढीचं जगणं मुश्किल होऊ द्यायचं नसेल तर आता सावध व्हा. आणि सावध झाला, सावध तुम्ही झाला नसतात, तुम्ही चिखलात बसलाच नसतात. मराठ्यांसाठी सगळे चिखलात बसते. अन्यायाची जाणीव झाली हेच आपल्या समाजासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही पुरं राज्य धरून काढले पश्चिम महाराष्ट्रात. मराठ्यावरती अन्याय झाला आणि उठाव पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात झाली. तुमच्या रॅल्या बघून, गावागावातले लोक बघून, विदर्भातले कुणबी मराठी आणि मराठी दोघे फोन करून म्हणाले
आम्हाला जळगावला बैठक घ्यायची, आम्हाला नाशिकला बैठक घ्यायची, आम्हाला नागपूरला बैठक घ्यायची, अमरावती यवतमाळला बैठक घ्यायच्या, बुलढाणा अकोल्याला पण घ्यायच्या. इतकं परेशान केलं तुमची एकजूट बघून आम्हाला. इथून गेल्याच्या नंतर मला नुसतं बैठकाच गेलंय. 29 ऑगस्टला डायरेक्ट उपोषणालाच बसावं लागणार. नसता उपोषणाच्या अगोदर 15-20 दिवस तरी आराम करावा लागतो. पण आता विलाजच नाहीये. अन्याय त्या स्वरूपाचा मराठा समाजावरती झाला. कटच राहतो गेला. मराठ्यांना आरक्षण ठेवायचंच नाही. त्याचा अर्थच ते होतो 58 लाख मोदी द्यायच्या नाही. ही सरकारचा कट. तुम्ही एकजूट नाही राहिले तर मराठा आरक्षणापासून बाजू झाला. तुम्ही जर ठरवलं पक्षानंतर आपण लेकर बाळा मोठे करू, आरक्षणाची एकही नोंद रद्द होऊ शकत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. पण तुम्ही जर पक्षात स्वीकारला, पक्ष मोठा होणार आहे, पक्षाचा नेता मोठा होणार आहे तुमच्यामुळे. तुमच्या लेकरा बाळाच्या लेकीवाडीचं वाटोळ होणार म्हणजे होणार. तुम्हाला माया जर पक्षाची नेत्याची आली, तुमचे स्वतःचे लेकर संपले म्हणून तुम्ही समजायचं. लेकर मोठे होऊ शकत नाही तर आज शिक्षण आपण करू शकत नाही. प्रचंड शिक्षण मानतात. नोकऱ्या आरक्षण नसल्यामुळे मिळत नाही. आता आपला आरक्षण मिळाल्यामुळे नोकरीचा टक्का वाढायला लागला आणि हे सरकारच्या लक्षात आलं आणि ते कमी करायचं ठरवलं. काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. तरीही विनाकारण 4 नोंदी रद्द केल्या. फडणवीसांनी यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं 52 मुलाच्या माध्यमातून नोंदी रद्द करायच्या आणि मराठ्यांकडे सहज पसरायचं. ऍडमिशन केलेले पोरं, नोकरीत गेलेले पोरं हे पूर्ण टेन्शन मध्ये आले पाहिजे. आणि ते साहजिक आहे. एखादी नोंद रद्द झाली तर समाज आणि समाजाचे पोरं टेन्शन मध्ये येतील. आपण ऍडमिशनच्या कुंडीतून घेतलंय, नोकरीला आपण कुंडीतून लागलोय. आता काय करायचं? समाज सहजपणानं यांनी पसरलेल्या गैरसमजमुळे अडचणीत येऊ शकतो. गैरसमज पण तसाच पसरला. 4 नोंदी रद्द केल्या आणि मीडिया काय केली. मराठा समाजाला काय झालं कळलं नाही. मी पण विचार केला असं काय करायचं. नोंदी रद्द झाल्या. 150 वर्षाच्या पूर्वीच्या नोंदी रद्द होऊ शकतात. ते शक्यच नाही. त्याचा शोध घ्यायला गेल्याच्या नंतर 52 मुलाचं पत्र सापडलं. संभाजीनगरचा निर्णय झाला. जात सरकारी समितीने निर्णय दिलाय यांचं व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्या. बरोबर का? मराठा समाजाची किती फसवणूक केली जाते. आपण गाफील राहिलो. 60-70 वर्ष मुर्दा पडायला लागला समाजाच्या लेकराचा. आपल्याला जाग होणं लय गरजेचं आहे. काही कारण नसताना निर्णय दिलाय जातपडताळणी समितीनं व्हॅलिड प्रमाणपत्र देऊन टाका म्हणून सकाळी रद्द होतं. आणि ते तुमच्या लेकराबद्दल झालं तर तुमची काय भावना नाही. ते सगळ्यात महाराष्ट्रात 58 लाख नोंदीला द्यायच्याच नाही. त्यांच्या जीवावर त्याला सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, पुणे आणि द्यायचीच नाही. त्यांच्या लक्षात येऊन गेलं जरांगे पाटील पक्का आरक्षण द्यायला नाही मराठा समाजाला. कारण मी ओबीसीचं आरक्षण मागत नाही. माझा मराठा समाज सुद्धा मागत नाही. आम्ही आमची जमीन या पातळ फाट्यावरती 2 एकर आहे. तिथं 7-12 सापडला ती जमीन द्या म्हणून. ओबीसीचा 1% आरक्षण आम्हाला द्या म्हणत नाही. काय तुमच्या लक्षात येतंय ना? या पातळ फाट्यावर किंवा कराड तालुक्यात तुमची 2 एकर जमीन आहे. तुमचा नावावरती सासरा आहे. तुम्ही फक्त तुमची ती जमीन द्या म्हणता. समोरच्या मान्य कसं होऊ शकतो? आम्ही त्याचे 2-4% मागितले का? आम्ही मला 2-4% आरक्षण आम्हाला द्या. आम्ही फक्त आमची जमीन द्या म्हणतो. तशी आमची नोंद सापडली. आम्ही कुंडी प्रमाणपत्र द्या म्हणतो.
त्यांना तीही पटत नाही. त्यांच्या लक्षात येऊन गेलं हे पक्का आरक्षण जर आता दिलं तर मराठा नोकरीत उद्योगाने शिक्षणात जाणार आणि तो जाऊ द्यायचा. मी तर पक्का आरक्षण घेणार. बावनकुळ्या काय कोणी येऊ दे, कोणी पण येऊ दे. अरे मला आता पत्रकारांनी विचारलं, देव राज्याचा प्रमुख आहे देवेंद्र फडणवीस, या माणसानं असे शब्द वापरले, बावनकुळे असं करू शकत नाही. अरे एवढं मोठं पत्र आहे. आज सकाळी कबूल केलं की आज सकाळी दिल्या बावनकुळे मी पत्र दिलंय म्हणून. आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब आता म्हणजे 4-5 वाजता आमचा मंत्री असं करू शकत नाही. अरे काय बुद्धिमत्ता आहे तुमची. मराठ्यांविषयीचा द्वेष असाच. मराठा समाजाच्या लेखा बाळाचं वाटोळ करून तुम्हाला काय मिळणार. आणि तो ओबीसी आहे म्हणून तुम्ही त्याला टार्गेट करू नये. ओबीसीचा काय संबंध. पत्र दिले बावनकुळे तेव्हा ओबीसी म्हणून मंत्री नाही झाला. तिथं सगळ्या मराठ्यांनी सगळ्या जातींना मिळून त्याला मतदान केलं म्हणून तो मंत्री झाला. मी तर ओबीसीचा काय संबंध. आणि त्या ओबीसी म्हणून टार्गेट करू नये, इतकं टार्गेट करू नये. त्याने चूक करायची नाही. फडणवीस तुमची जबाबदारी होती. आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड या तमाम मराठ्यांना आशा होती की फडणवीस खरं होती आणि फडणवीस म्हणतील बावनकुळेची झालेली चूक आम्ही दुरुस्त करतो. हे अपेक्षित होतं आम्हाला. तुम्ही मराठ्यांच्या लेखावरती अन्याय केलेला माणसाला पाठबळ करता, त्याची पाठराखण करता. अरे काय राज्य चाललंय. तुमच्या डोक्याच्या हवा काढायला तुम्हाला वाटत असताना आम्ही मुसलमानाला त्रास दिला, आम्ही दलितांना त्रास दिला, आम्ही शेतकरी संविधानाला या राज्यातला, आम्ही मायक्रो ओबीसी संविधान सगळा धनगर आम्ही संपवला आणि त्यांचं पण नाही दिलं. तुम्हाला वाटत असं बंजारा समाजाचंही तसंच केलं. तुम्हाला वाटत असं आदिवासीच्या सगळ्या योजना आम्ही खाल्ल्या. आमचं कोणी काय केलं. तुमच्या डोक्यात हवा काढा करायला तुम्ही मराठ्याच्या मागे लागताय बरं का. तुमची अशी जिरवी रस्त्यावर सुद्धा उतरून देणार. अरे ही कोणती शाळा आहे. जाहीरपणे त्या माणसाने पत्र काढले आणि तुम्ही म्हणता त्याला टार्गेट करू नये. तुम्ही त्याच्या कानात टाकायला पाहिजे होते. तू केली चूक मला भोगायची वेळ आली. याच्यात काय दुही निर्माण करायची का फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन. मी नसतो सोडत. ते स्वप्न पण बघू नका. गैरसमजाच्या बाहेर या. तुम्ही केलेल्या चुका आणखीनही सांगतो. एकदा जर 29 आंदोलन सुरू झालं मग काय खरं नाही. पुन्हा मी आणि मराठी माघार घेणार नाही. आणि शेवट आंदोलन करायचा तुम्हालाही सांगतोय. आपल्यासाठी जर वाटोळं करणार असेल तर आपल्याला शेवटचं आंदोलन करायचं. सातारा जिल्ह्यातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी आत्मसून तयारी करायची. तुम्ही एवढेच लाखाच्या बरोबरीचे तिकडा परिस्थिती म्हणजे तुम्ही नाही करोड झाला. एवढं सोपं नाही. चांगला चांगला मोठ्याचा मोठा नेता तरी आला. पश्चिम महाराष्ट्रातले माणसं चिखलात नसते. तुम्ही सगळ्याला कोणीता पण तुमच्या लेखावर अन्याय झाला. तुम्हाला हिताची झाली हे काय झालं. तुम्ही बावनकुळ्या कोणाला म्हणून सांगायला. मी तर सोडत नाही त्याला मी सोडित नाही. कारण ती प्राणी सेवा दिसली. असा माणूस इतका छान आणि सुंदर पुण्याच्या आईला केली बघण्याची तिथं बरे बोलले. कमीत कमी त्या भाकर पडते भाग
ऐकलं ते काय ते बावनकुळे करून आलो कधी आणि एवढंच नाही आणि त्याच्यात मराठ्याच्या नात्याला आला फडणवीस पाठराखण करतोय मराठ्या हो मी एक संदेश सांगतोय सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना मराठ्या तुमच्या नाकावर तिथून मराठीचं वाटोळं केलं बरं का त्यांनी जेवढे मंत्री आम्ही जागे आहेत मराठ्या गरीबा तुमच्यापेक्षा आम्ही बरे जातीच्या अस्तित्वाची लढाई आम्ही गरीब मराठे लढतोय कधी काही तुमच्यावर जर वेळ आली ना आम्ही गरीब मराठे नाही येणार तुमच्यात मग कारण तुम्ही आमच्यात येत नाहीये एक बावनकुळे त्यांनी मराठ्याच्या सगळ्या मंत्री आमदारांच्या नाकावर चित्तून मराठ्यांचं वाटोळ केले मराठ्यांचे नेते एवढं समाजाच्या लेकरांना आलं संकट बघून कसं काय शक्य पुन्हा फडणवीस पण त्यांची पाठराखण करणार तुम्हाला आणखी एकदा सांगतो तुम्ही चूक सुधारा लय मागात पडत बघा या बावनकुळेच्या नादी लागून तुम्ही विनाकारण तिसऱ्याच्या जोडू नका याच्या बावनकुळेंनी स्वतः मान्य केले पत्र दिले म्हणून याच्यापेक्षा फडणवीसांना काय पाहिजे मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या फडणवीसांना मराठ्यांचं प्रेम आहे का नाही का मराठा गुलाम करायचा मराठा फक्त मतदानापुरता ठेवायचा का काय हे मराठ्यांच्या नेत्याने आता विचारायची वेळ आली नसता मराठीचं नेता मग आले गाडी सुद्धा बसून देणार नाही शांततेत मराठी नुसते मुंबईला गेली आज ते नुसते मुंबईला बाहेर गेली आता तर दाट शक्यता आहे मराठी बहुतेक आता मुंबईकडे जायचं मला चालणार आहे परिस्थिती मला वाटतं फडणवीसांनी व्यवस्थित करावी शक्यतो अरे अवघड असत अवघड असत इथं असं करते गावाकडे गेला असतो फडणवीसांचं काम नाहीये मला सर्वांना सगळ्यांना ओबीसी म्हणणं आणि त्याच्याविषयी बोलू नाही त्यांनी चूक केली नाही हे फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पूर्ण चुकीचं त्याला हे नाही दिसलं का की तू मराठ्यावर अन्याय केला फडणवीसांचं तेही स्टेटमेंट व्हायला पाहिजे होतं की तुम्ही मराठ्यावर अन्याय केलाय हे पण मी सहन नाही करणार चुकीच्या माणसाचं समर्थन करायचं त्याची पाठराखण करायची हे फडणवीसांना शोभत नाही कारण त्या राज्याचे मुख्य व्यक्ती संविधानाच्या पदावर बसले राज्याचं पालकत्व स्वीकारलं या माणसानं चुकीच्या माणसाचे पाठराखण करणं म्हणजे मराठ्यांनी समजून घ्या आता मराठ्यांचा याला किती द्वेष आहे आणि मराठी याला 100% संपवायचे पण यांना माहित नाही मराठे कधी कोणाच्याच बापाला संपत नसते मराठे जर जातीवर उतरले तर मराठे इतके लोक आहेत त्यांनी मागण्याचा भांड केले इथून हाणायला सुरुवात केली तर अफगाणिस्तानला पोहोचायचे हाणायचं संपलं तरी हाणायचं विचित्र आहे ते तिकडे भव्य झेंडे काढले त्या मराठ्यांनी अफगाणिस्तान मध्ये इथं जर त्यांचं डोकं सरकलं त्यातली त्या तुमच्याकडे पैलवान नाहीये
ते काय आता लोकांनी बसलेला बाबूकडे उठणारच नाही. तू विनाकारण मला भेटतो वाटलं करू नकोस. आणि फडणवीसांनी सुद्धा चुकीच्या माणसाचा पाठाकडे करू नये. भयानक वेळ येऊ शकते. आंदोलन खूप मोठं होऊ शकतं. तुमच्या डोक्यातला गैरसमज काढा. कारण ती एक कोणत्या भाषणाचा तुका कोण होती पण ते देशाचे पंतप्रधान अक्का टिकून इकडे टिकून बोलत आहे. विमानाने जाऊ दे ना तिला गाडीला जाऊ दे ना भांडे नाही. लोक असते जनता असते. जनतेचा मालक म्हणजे जनता ही सगळ्याचा बाप आहे. इथं सगळे लोक करणारे जातो तुम्हाला असा भयानक होईल. लोक न्याय घेण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध खूप मोठा संघर्ष करू शकते. तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. बावळपणासाठी चुकीच्या माणसासाठी राज्यातलं वातावरण जर फडणवीसांचं दूषित करणार असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला आणखी नाही सांगतो. मी आणखी नाही आशावादी आहे. फडणवीसांनी शिंदेचा जोग आहे. तुमच्या झालेल्या चुकास तुम्ही सुधारा. मी मात्र मराठ्यांना वाऱ्यावर सोडून मागे सोडू शकत नाही. मी मराठ्यांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मी समाजाला मायबाप मानलं आणि त्या मायबाप समाजाच्या लेकरा बाळाच्या नीतीबाईची वाटोळ मी नाही होऊन देऊ शकतो. जी किंमत मोजायची वेळ येईल ती मी होती पण मी हारू शकत नाही. कारण आता कुठं माझा मराठा समाज एकत्र आलाय आणि कुठं तरी आता मराठा समाजाला आशा झाली आपल्या एका भावाचं नीतीबाईचं कल्याण होईल. तुमचे एक अधिकारी झाले तर तुम्हीच मोठे होणार. ही संघर्ष माझ्यासाठी नाही माझ्या समाजाच्या लेकरासाठी. म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. सगळ्या पक्षातले मराठी जेवढे मराठ्यांचे नेते आम्हाला अपेक्षा आहे शेवटची तुमच्याकडे. खासदार आमदार मंत्री असा तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ मोठाले नेते असा आम्हाला शेवटच्या क्षणाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. यांनी जाणीवपूर्वक आपल्या जातीचे गोरगरिबांचे सोन्यासारखे लेकर अडचणीत आणायचं षडयंत्र केले. समाजाच्या लेकराच्या मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी उभारा. मराठ्यांच्या गरिबाच्या पाठीशी माझे हात जोडून विनंती तुम्हाला. आता खरी वेळ समाजाला साथ देण्याची समाजाच्या लेकराला साथ देण्याची योग्य वेळ समाजाच्या मराठ्यांच्या नेत्यांनी आमदार मंत्र्यांनी लक्षात घ्या. तुम्ही जर साथ दिली नाही तर तुमच्या डोळ्यात येता मराठा समाज संपवून टाकतो. जे खरं आहे ते बोललं. मराठा समाजाच्या नोंदी करायला रद्द करायला बावनकुळे पत्र दिले. ते सत्य बोललं. सत्याच्या पाठीशी आणि समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहण्याची वेळ मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्र्यांवरती आता आली. मराठी उद्या डोळ्याने यावेळेस वाढणार. समाज आणि समाजाच्या लेकर सरकारला सापडलेला असताना कोण मंत्री कोण आमदार कोण माझे आमदार कोण नेता आमच्या मदतीला आला हे मराठी लक्षात ठेवणार आहे. आणि तुम्हालाही सांगतो जो मराठ्यांचा नेता आपल्या लेकरा बाळाच्या आणि आपल्या जातीच्या मदतीला येईल तो आपला देव येणार नाही. तो आपल्या रक्ताचा नाही. आपल्याला पर्याय नाही. अरे ते काहीच नसून ते बावनकुळे मराठीच्या मागे लागलाय आणि मराठीच्या एवढा बलाढ्य टाके असून ते खाली मान घालून बसतात. क्षेत्रीय मराठी आपण आणि आपल्या छत्रपती शिकवलाय त्याला ताटमानेनं जगायचं. ताटमानेनं खाली मान घालून मिंब्यासारखाने जगायचं. गद्दार नाही करायची. जातीच्या पाठी खंजीर घोषायचा. ताटमानेनं जगायचं. मराठ्यांचे एवढे मोठे बलाढ्य नेते सगळ्या पक्षात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस देशराम लय मोठे पक्ष आले जिंकून आले. आपण आपले नेते कधी काही आपल्या लेकराला संकटाला साथ देते म्हणून मोठे केलेले
नेते आमदार खासदार मंत्री कधीतरी आपल्याला कुणी जाणीवपूर्वक त्रास दिला आपल्या बाजूला तीन मुलं आपण त्यांना मोठी केली आणि ते आता मोठे झाले गरीब आणि सारे ही म्हणायची वेळ येऊ तुमच्या डोळ्यात येतात आमचे सुद्धा मंत्री आमचे खासदार आमदार आहेत अरे त्यांच्या छात्यावर वाचून त्यांनी मराठीच्या नोंदी रद्द केल्या पाहूनपर्यंत अरे मराठ्याचे नेते खरं खरं तर म्हणा तुम्ही आमचे नाही असं म्हणायची वेळ आमच्यावरती उठवू नका गरीब हा गरीब असतो किंवा भावनिक शिकलेला असतो त्यांनी स्वप्न बघितलं गरीब मराठ्यांनी शिकून मोठं व्हायचं आणि अधिकारी व्हायचं त्याला जर सरकार होऊ देणार नसलं तर तुम्ही बोललं पाहिजे समाजाच्या बाजूला कारण उंचीवर देणारा समाज आहे तुम्हाला दुसरा कोणी नाही आणि तो समाज अडचणीत आलाय तुम्ही बोलत नाही बावनकुळ्यासाठी त्याला तुम्ही तुम्हाला सांगतो 100% ठिकाण त्याला तुम्ही सोडलं नाही आता त्यांनी एक एक घालायला सुरुवात केली एक बावनकुळ्या तुला सांगतो मी लय गंड्याचा आहे मी चित्र प्राणी मी 30-35-35 वर्षाचे साम्राज्य ती उद्ध्वस्त तो उद्ध्वस्त करायला मला वेळच लागणार तू चूक कबूल कर आणि मी भाडून डुबू नका फडणवीस आणि सगळं भाडून डुबत कारण मराठ्याचा याचा वाडा लय भेटला आहे पश्चिम महाराष्ट्र पुरा खरबून जागे झाल्यामुळे अख्खा महाराष्ट्र लागला इतकी भयानक लाटूस आली आता महाराष्ट्रात मराठ्यांना शिव आणण्याशिवाय झालाच नाही बावनकुळेचा आपलं तेव्हा काही झालेलं नाही त्याला कधी आपण कधी बोललो नाही त्याला कधी बघितलं नाही माझ्या या आवाजात सुस्ती मराठीच्या नोंदी रद्द करायच्या सध्या सगळ्यात खुश आनंदी जीवन आनंदी झोपत तुमचं छगन भुजबळ फुल झोपत असतो तो आरती घेत असतो आता दूर तेव्हा असं घर झाल्या सगळ्यांचा प्रभुत्व कारण मी कधीच खोटा आरोप करत नाही माझ्या बाबा मी कधीच खोटा आरोप करत नाही यावेळेस त्याचा या प्रकरणाची काही संबंध नाही मराठा संस्कार बळत करून आरोप करून बदनाम नाही करायचा याच्यात बावनकुळे शिंदे साहेबांच्या सांगण्यात येऊ आणि फडणवीसच्या सांगण्यात येऊ फडणवीस जर सांगितलं नसतं तर फडणवीसांनी बावनकुळेची पाठराखण केली अजिबात नाही त्यांना आता मराठीच दाखवायचे नोकरी शिक्षणात घेऊन घ्यायचे आणि मी खोटा आरोप करत मी याच्यात या प्रकरणात छगन भुजबळचं नाव घेतलं का धन्याचं आणि त्याला उठून मी नाही मराठ्याच्या नादी लागलेला मी सोडीतच नाही बरे दुसरे ओबीसीचा एखादा मोठा करणं व्हायना मराठ्याचा वाटा गेलेला नाही आणि मराठ्यांनी तसं कणखर वागायचं शिका आता इथून पुढे आपल्या जातीला टार्गेट करणाऱ्याला पुन्हा पुन्हा वर नका येऊन देऊ मुंडक्यावर पाय देता येईल करायचे आपल्या टायमाला हे पाय पडतेत हात जोडतेत आपल्या आईच्या पाय पडतेत बापाच्या चपला सकट पडतेत मया दया थोडी तुमची आता कमी करा तुम्ही मया दया केल्यामुळं हे लोक आता समाजाच्या लेकराला समाजाला त्रास द्यायला लागले आपल्याला जरा हुशार होणं आता गरजेचं आहे मी तुमचं पुन्हा एकदा याच्यासाठी कौतुक करतो 2 सभा चिखलात झाल्या आणि गरीबाच्या लेकरासाठी तुम्ही पावसात आणि चिखलात बसलात तुमचं मनापासून कौतुक तुमचा उपकार मराठा समाजाचे लेकरं कधीच विसरणार नाहीये कधीच गरीबाचे लेकरं तुमचा उपकार विसरणार नाहीत फक्त 29 ऑगस्टला तुटून पडा शेवटी जाताना 2-3 गोष्टी सांगतो तुम्ही सगळ्यांनी गाव ना गाव पिंजून काढा घराघरात मराठ्यांना जाऊन सांगा आपल्याला हे शेवटचं निर्णायक आंदोलन करायचंय
सगळे जे आर घेऊन अंमलबजावणी करायची. एक सुद्धा मागणी 23-24 मागण्यापैकी एक पण मागे ठेवायची नाही आता. कारण सरकारवर आता भरोसा राहिला नाही. सरकार आता जवळपास स्पष्ट करू पाहत आहे की आम्ही मराठ्यांना संपवणार, मराठ्यांच्या विरोधात आहेत, आम्ही जातीवादी आहेत, हे सरकार आता सिद्ध करायला लागले. कारण बावनकुळ्याला त्यांनी झापायलाच पाहिजे होतं, परंतु पाठराखण करायला लागले. त्यामुळं मी टप्प्यात आल्यावर घेतो कामात, असं नसतं. मी मराठ्यांना जो आत्मविश्वास जागा केलाय ना, मराठ्यांना जे बळ मिळालंय ना, इमानदारीच्या जोरावरती माझ्या आणि प्रामाणिकपणावरती बळ मिळालं. यांना माझ्याकडून एकच आशा आहे, काही झालं तरी हे पोरग मराठ्यांशी धोका नाही करणार. आणि मी पण ज्याचा कार्यक्रम करायचा त्याचा टप्प्यात आल्याशिवाय करीत नाही. टप्प्यात आला की वाजूला पुन्हा सोडत नाही. मी विसरून नाही जात. वेळेची वाट बघतो मी, योग्य वेळ. गेला ना माहित नसेल तुला, आपलं लय डेंजर कान भाऊ. मी कवाशी काय करीन कोणालाही म्हणत नाही, परत श्रेय पण घेत नाही. मग हळूच काम असत. आपल्याकडं लय गनिमी कावे आहेत. कोणावर कोणचा डाव टाकीन ना, फडणवीसांना आणखीन सुधारलं नाही. शेवटचा डाव होता फडणवीसचा, त्याला आणखीन कळा नाही उधळेलाच कस काय. मै सुद्धा काहीतरी पोच असेल ना, म्हणूनच पत्र हाती लागले ना माझ्या. आपण बी काहीतरी असतो. जातवान मराठ्यांचं पिल्लू आहे, जातवान. अस्सल रक्त आहे. मराठाच बाप आहे, सरकार बाप नाही. आणि हे आता पुढेही सिद्ध होणार आहे. मराठ्यांची थोडीही प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. मराठ्यांना थोडी पण मान खाली घालून जगायची वेळ येऊ देणार नाही. भलं आरक्षण नाही मिळालं तरी चालन, पण मराठ्यांच्या लेकराचं रक्त विकून यांच्याशी कवा दगा फटका करणार नाही, गद्दारी करणार कधीच. याचा अर्थ आरक्षण घेणार नाही असं नाही. आरक्षण तर मुंडक्यावर पाय देऊनच घेणार, यांच्या सुट्टी नाही देणार. मराठ्यांना संकट आल्यावर कोणीच नाहीये. मी तुम्हाला आहे, तुम्ही मला आहे. नसू दे कोणी माग, मी तुमच्या माग आहे, तुम्ही माग राहा. मायावर चालणारी संख्या लई आहे, संकट बी लई आहेत. अरे मायावर एवढं बारीक देणे, मी नुसतं गाडीतच बसलो. काय कोण नाव आहे त्या गाडीच? हा, लय जणांचा बोचा दुखायला लागला. कयांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिलेत का? मग तर अर्धे फाशी घेऊनच मर दे. अरे माझी जात जातवान आहे. त्यांना वाटतंय प्रत्येक जातीत एक सुधारलेला वर्ग असतो, एक श्रीमंत वर्ग असतो किंवा पैशावले असते. तसे माझ्या जातीत आहेत. ज्या मराठा समाजाला व्यवसाय सोडून, उद्योग सोडून, नोकरी सोडून, राजकारण सोडून आमच्यात येता येत नाही, त्यांना घरी बसून आनंद होतो. आपल्याच लेकीबाळीसाठी, लेकरा बाळासाठी लढतोय. आपल्या जो ही गाडी आहे ना, आणि जाऊन दे बस म्हणा. तसंच ते एक पोरग होतं, कोण काढून मला नाव सुद्धा माहित नाही, शपथ सांगतो. ते पोरग त्या सरकुलीला का कुठं आलं, धाराशिव मध्ये. तो मला पूजा करायची. आता माझ्याकडून मराठे सायकलीची पूजा करतात, रिक्षाचे करतात, ट्रॅक्टरचे करतात, काही काही नुसते टालीचीच करतात. माझ्याकडून मोठ्या गाड्याच्या पण करतात. आणि त्या पूजा झाल्या उलसिक बस म्हणतात. तसा तो एक नमुना आलता. तो मला या गाडीत बसाच लागणार. म्हणलं नको भाऊ. नाही नाही मला बसा. बसलो. आरती का मी घेतली का काय का. आता तुम्हाला तुमचा समाज गिनीतच नाही. तुम्हाला पैसे खायचेत, पद घ्यायचेत. मला जात मोठी करायची म्हणून जात माझी माया करते माझ्यावरती. कोणत्याही थराला जायची तयारी समाजाची माझी माझ्यासाठी.
मी त्यांच्यासाठी कोणत्याही टोकाला जातोय. हे शत्रुत्वच मी त्यांच्यासाठी स्वीकारलंय. मरायला भेट नाही. अंगावर यायचं तर टप्परच नाही कोणाची. अरे मी विसुईचा नाही. मी कचाकच घोडे लावतो. एका दिवस तुम्हाला ते वाईट वाटत असेल, पण इलाज नाही, त्यांना तीच भाषा कळती. एकदा मराठ्याला मिळाल्यावर मी संत होईन भावा, मग काही का कुणी घोडा लावला तरी म्हणून रामकृष्ण हरी. पण सध्या मला मोकळच राहू द्या. मध्ये 1 वर्षभर शहाणा झालतो मी. हे असे 10-12 जण जमले मराठीचे. ते म्हणले का नाही थोड्या काही गोष्टी कमी करा. म्हणलं बरं तो आता ऐकायला लागतं 4 मासच. म्हणलं ठीक आहे कमी चाली हे तर काही करायला लागले. यांना हीच भाषा कळते, त्याला विलाज नाही. आणि तुम्हाला काही नेट आहे का? तुम्हाला काय करायचं, कोणतीही भाषा असो तुम्हाला मिळत आहे ना. गोड बोलून द्यायना ते यांना कायदेशीर समजून सांगितलं तरी पण द्यायनात. आपल्या अभ्यासक म्हातारे झालेत तरी ऐकणार. त्यांचं समन्वयक सगळे दमून गेले. सगळ्या संघटना बंद पडायची वेळ आली. सांगून सांगून यांना नाही ऐकलं यांनी. आता कसं काय मिळालं? लाखो समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं आपल्या आरक्षणामुळे. लाखो कुटुंब सुखी झाले. ते मला करोडच न्यायचे हे स्वप्न बघितलंय मी. मला नाही काही पाहिजे. मी कशात बसलो लगेच याच्यात कम बसला. तुला काय करायचं? तो बोकांडी बसू का? मी गाडीत बसन नाही, ट्रॅक्टरात बसन, काय तुला काय घेणे? तो बापन दिली का घेऊन? कष्ट करतात माझे लोक. मराठ्यांचे लोक घाम घालतात, घाम. त्याच्यातून पैसा कमवतात, त्यातून गाड्या घेतात. तुम्हाला चोट्टे चाट्टे धंदे लागलेत. तुम्हाला इकडे हप्ता हाण, तिकडे हप्ता हाण, इकडे फाळका हाण, तिकडे फाळका हाण. तुम्हाला कोण घेईन? इथं इमानदारीनं काम करावं लागतं, प्रामाणिक रक्त जाळावं लागतं. त्यावेळेस समाज काहीही करायला तयार होतो. आणि मला माझ्या समाजाचे लेकरं लाल दिव्यात बघितलेले बसलेले बघायचे. आरक्षण मी सोडतच नाही. फक्त तुम्हाला सांगितलेलं काम तेवढं इमानदारीने करा. 29 ऑगस्टला अंतरवालीचं आंदोलन सुरू होत आहे. प्रत्येक मराठीने आयला तुम्हाला एकदाच नेलं तर महिला फजिती झाली. तुम्ही ते गाडे लुटिले, कुठं झोके बांधले, फेस पाडा तिथे मुंबईचा सगळ्या. त्या अधिकारी परेशान सगळे. कारण आता मराठ्यांचे अधिकारी, मराठ्यांचे नेते सुद्धा आतून म्हणतोय मी शहाणे झाले बरं का बऱ्यापैकी. त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याच लेकरा बाळासाठी भांडतोय. मुंबईला तुम्हाला एकदाच नेलं भाऊ. ते माझ्याकडे यायचे, ते म्हणायचे आमचा गाडा पळवला. म्हणलं गाडा कसं काय पळवलो? ते बॅरिकेड नसतं का? मी काय का बघितलेलं नाही ते. म्हणलं एवढं मोठं लोखंडाचं ते टप्पू रिटर्नच कसं? ते म्हणले नाही त्याला चाका असतात. म्हणलं चाका असतात आणि त्याच्यावर बसलेत. एक पोलीस बिचारा आला पुढून, त्याच्यावर एक बाबा बसलेला. ते म्हणलं बाबा हे बाजूला घ्या, स्टेअरिंग नाही म्हणला त्याला. एक राऊंड हाणून येऊ दे फक्त मला. त्याचा राऊंड असतो का राव? माझ्याकडे रेल्वेचा खूप मोठा अधिकारी आला आणि तो म्हणला रेल्वेच्या स्थानक मध्ये झोपा, आराम करा, काही अडचण नाही, फक्त एक गोष्ट बंद करा तिथली. म्हणलं काय? ते म्हणलं एकामेकाचं शर्ट धरतात मागून आणि रेल्वे आली पळा बघ. डोकं उठलं म्हणे त्यांनी, तुमचा पाय पडतो त्यांना, मला गपचूप झोपा. दुसरा अधिकारी आला पीडब्ल्यूचा का काढला, पीडब्ल्यूडीचा. तो म्हणला पोरा झोके बांधलेत. म्हणलं इथं कुठं लिंबा झाड आहेत भाऊ? तो म्हणला पुलाला. म्हणलं पुलाला? मराठ्याची शांततेत सुद्धा लय ताकद आहे. अरे काय नाही केलं भाऊ तुम्ही, काय नाही केलं. पण मराठ्यांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची इज्जत जाऊ दिली नाही. कोणाला धक्का लावला नाही. उलट मराठ्याने दाखवून दिलं आम्ही काय चीज आहेत. भाकरी बंद केल्या दुसऱ्याचे ढिगलच. करडा भाकरी खाल्ली तुम्ही लई चाबरे सगळेजण. तिथं आधी भाकरी मिळाणार एक दिवस. पार्ले पुढे हाणले. दुसऱ्या दिवशी मराठी आणावं लागलेत. म्हणले पार्ले नको, क्रीम आहे का क्रीम? तुम्ही बी लई चाबरे आहेत. अगोदर पार्ले मिळाना, नंतर म्हणजे ते नको, पार्ले नको, चांगला नाही लागत, क्रीम असेल तर दो.
अख्खे मुंबईचे लोक जिवंत केले तुम्ही. मुंबईचे लोक जिवंत केले विचारानं. हे पण एक विचार आहेत, हे सुद्धा खेळ एक दाखवलेत. मुंबईला त्रास नाही दिला. एक खरंय, आमच्या दुःख आणि वेदना आम्ही मुंबईत घेऊन आलो होतो. आमच्या लेकराच्या, करोड लेकराच्या वेदना आम्ही मांडायसाठी मुंबईत आलो होतो. कोणाला त्रास देण्यासाठी नाही. त्रास देणं मराठ्यांचं तसं नसतं. मराठ्याला बेकार आहेत, आखडतच नाहीत कोणाला. मग आम्ही आमच्या शांततेत गेलो, शांततेत आलो. आपण आंदोलन शक्यतो अंतर्वालीतच करू, पण जर सगळ्याचं ठरलं तर बघू. त्याचा बी महा काही भरोसा नाही. शक्यतो मुंबईत सुद्धा आंदोलन होऊ शकतं, कारण मुंबई आमची आहे. कारण त्यावेळेस येतायला खेळ पांगायचं माझं आहे का नू. एकदा आमच्या तिथं जर ठरलंच जायचं, शक्यता कमी आहे, पण समजा शक्यता ठरलंच, बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. विमान कसं उडवतं ते बघायचं राहिलंय. त्यावेळेस ती एक शेअर मार्केटचा बैल बघायचा राहिलाय. बऱ्याचशा गोष्टी, पिक्चरचं थिएटर कुंकड येत बाबा, ते बघायचे राहिलेत. मंत्र्यांचे त्यावेळेस मंत्रालय बघितलं नाही, कसं कसं काम असतं, कोणते पेन असते तिथं, कोण कोणत्या पेन आणले तर बघितलं पाहिजे. आम्हाला हुशार व्हायचं आहे. आम्ही का बघू नये का? कोणत्या कंपनीत कोणता मोबाईल बनवतो ते पण बघितलं पाहिजे. मशीनच असतं नेमकं का भाकर थापते थापटून करते, बघू दे ना, आम्हाला शिकून दे ना. आम्ही पण बघितलं पाहिजे तुमचे संडास बाथरूम कसे आहेत, आमचे कसे आहेत. मंत्री गादीवरच झोपतो, खाली चटाई टाकी तू, आम्हाला बघून दे ना. उशीच घेतो का कसा झोपतो आम्हाला बघितलं पाहिजे ना. तुमचा फॅन आमच्या फॅन सारखाच आहे का वेगळा आहे? तो आम्ही जेवतो त्या ताटातच जेवतो का घमिल्यात खातो, बघून दे ना आम्हाला. जर शिक काहीतरी बघ, अरे बघू दे ना आम्हाला पण. मुंबई बघितलं पाहिजे, आम्ही सगळं बघितलं पाहिजे. मेट्रो कशी पळती, आळी ती आळी अशी अशी पळती, ती वरून पळती का बघू दे आमच्या पोराला. बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. बऱ्याच प्रॉपर्ट्या बंगले घेतले दोन मंत्र्यांनी तिथं, ते पण बघू दे. त्याचे दार कसे आहेत, खिडक्या कशा आहेत. काही शांततेत आम्ही काही पण बघू शकतो. बंधन आहे का शांततेत बघायला? आम्ही कुठं म्हणतो काही करायचं. आरती नाही थांबत. मागच्या बाहेर नागपूरला गेलत. हे बघा, हयात नसलेल्या माणसाबद्दल खोटं बोलू नये. दादा आपल्यात नाहीत, अजित दादा मागं खोटं बोलू नये. त्यांचं असं ठरलं होतं, मुंबईत मराठी जवळ येत तोवर मुंबई सोडायची नाही. दौरे रद्द. उगा तुम्ही शेकाडा म्हणून मी सांगायला लागलो. दौरे रद्द. आणि मराठ्यांच्या भाकरी बघितल्या, आणि मागून आपलं गबाळ येणार होतं म्हातारे, धोतर पित्र खोचूनच येणार होते ते. कारण आपण 7 टप्प्यात आंदोलन केलं तर हे कोणालाच माहित नव्हतं. ती पहिला टप्पा होता आपला. पहिला बी नव्हता म्हणायचं, पण पहिला होता. इतक्या टप्प्यात ठरलं होतं ते आंदोलन. त्यावेळेस त्यांनी दौरे रद्द करायचं ठरवलं. मराठे मुंबईत आले, फडणवीस नागपूरला गेले, शिंदे साहेब पाठीमागून आले. ते म्हणले फडणवीस साहेब कुठे आहेत? ते म्हणले ते नागपूरला गेले. आणि ते म्हणले दौरे रद्द येतात, नागपूरला काय गेले? मी चाललो म्हणले दरेगावला. मग ते गेले दरेगावला. अजित दादा आले. अजित दादा म्हणले आपले शिंदे साहेब कुठे आहेत? फडणवीस साहेब? ते म्हणले फडणवीस साहेब नागपूरला गेले. आणि म्हणले शिंदे साहेब? ते म्हणले दरेगावला. आणि ते म्हणले मला एकटा रट्टे खाल ठेवलं काय मुंबईत? मग मी चाललो म्हणले पुण्याला. म्हणजे मराठ्यांच्या शांततेत सुद्धा लई ताकद आहे. मला तुम्हाला शांततेत मोठं करायचं, मला तुमचा वापर नाही करायचा. माझ्या जर दुसरा असतं तर मागच मारामाऱ्या झाल्या असत्या. मराठा संपून आरक्षण घेऊन काय करू? माझे समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचेत ना. मी माझ्या डावानं मी यशस्वी करतो. तुम्हाला तुम्ही काळजीच करू नका. फक्त आजपासून सगळा सातारा जिल्हा तुम्ही पिंजून काढायचा. हाय काही करू नका, आळशीपणा करू नका. प्रत्येक मराठ्यांच्या घरी जाऊन सांगा. आणि महिलांनी सुद्धा महिलांच्या घरी जाऊन हळदी कुंकू देऊन आमंत्रण द्या.
आपल्याला आपल्या लेकी बाळीची लेकरा बाळाची लढाई जिंकायची. तुम्ही फक्त एकच काम करायचंय. मी 29 ऑगस्टला अंतरवाली उपोषणला बसणार आहे. तुम्ही फक्त अंतरवालीच्या आंदोलनाला 29 ऑगस्टला भेट देऊन माघारी जायचं. तुम्ही काहीच करू नका. कुठंही कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. मी तुमचा विजय तुम्हाला मिळवून देतो. आतापर्यंत मी शांततेत 2-2.5 करोड मराठा आरक्षणात घातलाय. आता उगा अंतिम टप्प्यात थोडं राहिलं. मी यांची आत्ता जिरितो. 52 कुळे येऊन दे, नाही तर 56 कुळे येऊन दे, नाही तर 19 कुळे येऊन देऊ, कोणीही येऊन दे. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी पण काहीतरी आहे, हे सरकारला पण माहिती. मी पण एवढा सोपा नाहीये हे त्यांना पण माहिती. कारण माणसात कोत असल्याशिवाय माणसं अंगावर घेत नाही कधी. मी माझे पाटणे थोपटून घेत. मला यांचं सगळं माहिती आहे. 52 कुळ्याचं इतकं गबाळ आलंय माझ्याकडे आता 2 दिवसात. त्यांनी काय काय केलंय, कसं केलंय, कुंकड हाणले, गबाळ हाणलंय, कसं हाणलंय, प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणल्यावर किती द्यावं लागते, नाही म्हणल्यावर काय करावं लागतं, त्याच्याच जवळच्या लोकांनी दिले. त्याचेच लोक येतात जवळचे. चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले. आणखीन पण वेळ गेली नाही. मी 52 कुळे आणखीन डाव टाकला नाही. तोही चूक तू सुधारून घे. माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको. जातीवाद आणि तू जातीवादी आहे हे शिक्का तुला लागू देऊ नको. तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली तो आमचा काही संबंध नाही. मलाही राजकारणाशी काय देणं घेणं नाही. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही. पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम, नंतर पक्ष. कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही. त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीने सगळ्यांनी शांततेत अंतरवल्या. तुम्ही खूप संख्येने जमलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवाय. दादांना एक विनंती आहे, आपल्या या कार्यक्रमासाठी हॅलो, लक्ष्मी लाईटचे मालक, प्रेस पत्रकार आहेत. लक्ष्मी लाईटचे मालक विशाल पवार व सचिन पवार यांनी निशुल्क आपल्याला ही सेवा दिली, त्याबद्दल त्यांचा सत्कार दादांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, कराडमधली आत्ताची सभा आहे. सगळे आपण आपले ताकद दाखवायची सरकारला, प्रशासनाला. सगळ्याचे मोबाईल काढा आणि टॉर्च चालू करा जागे उभा राहून. जाणाऱ्या लोकांना सुद्धा विनंती आहे, थांबा 1 मिनिट फक्त. कुणीही जागा सोडायची नाही. आपण छत्रपतीचे मावळेत, मनोज दादांचे मावळेत. आपण सगळ्यांनी टॉर्च वरी करायच्या. सगळ्यांनी घोषणा देतील सगळेजण अशीच घोषणा देणार. माईक द्या ना. सगळेजण मोबाईल सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज पाहिजे. आवाज सगळ्यांचा थोडा आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊंचा. मनोज दादा जरांगे पाटील साहेब, तुम आगे बढ़ो. तुम्हारे साथ है. मराठा एकजुटीचा लढेंगे, जीतेंगे. सर्वांनी हातातील दिवे असे वरती आणखी धरायचे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. तुम्हारे साथ है. सर्वांनी एक साथ आपण सगळ्यांनी राहायचंय. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी शांततेत या ठिकाणी दादांना पुढे जाऊ द्यायचं आहे. पत्रकारिता प्रेस घ्या. पत्रकार कुठे बसा. जरा 1 मिनिट बसा. बसवा. पत्रकार यासाठी नाही यावर. हो, हे माईक द्या तिकडे वरती. कोणाचं आहे? पत्रकार पाठवा. हे